वैजापूर मतदारसंघामध्ये आलेलो आहे। निवडणुकीची धामधूम आपल्याला माहिती आहे। वॉर्ड क्रमांक 2 मधनं आपल्यासोबत उमेदवार आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत विशाल संचेती यांची कशी ही धाकधूक आहेत। काय सांगाल, आज तुम्ही पहिल्यांदा रिंगणात उतरला आहात? माझा प्रभाग 2 ब आहे, त्याच्यामधून मी रिंगणात उतरलो आणि मला हमखास हे आहे का जनता माझ्यासोबत आहे, माझा स्वभाव पाहून आहे आणि ते मला त्यांचं भाऊ मुलगा म्हणून प्रतिनिधी मानतात। मी इथं मागच्या 15 वर्षापासून एवढं काम करत आलो आहे आणि पुढेही करणार आहे आणि जनसेवा करत आलो आहे। मेन म्हणजे बाकी माझा काय उद्देश नाही नगरपालिकेत जाऊन दुसरं काय करण्याचं। माझं उद्देश एवढंच आहे की जनसेवा आणि समाजसेवा कशी करायची, म्हणून त्यासाठी मी त्या रिंगणात उतरलो आहे आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे। काय वाटतं तुम्हाला, पहिल्या निवडणुकीत काय काय धावपळ होती, कसा अनुभव आलाय? अनुभव तर फार चांगला येत आहे। लोक आपुलकीने बोलवत आहे, सांगताय आपुलकीने का आम्हाला एवढ्या वर्षापासून हे होतं का कोणतरी या परिवारातलं यायला पाहिजे, आमच्या वार्डात आले। आता आमच्या वार्डातलं सगळं काय बदल होणार आहे, चेहरामोहरा बदलणार आहे, प्रामाणिक जी सेवा भेटणार आहे तीसुद्धा आम्हाला भेटणार आहे। मूलभूत सेवा जी आहे आम्ही हक्काने सांगू शकतो असं ते म्हणतात। काही वाईट एक्सपिरियन्सही येत आहे का टीका टिप्पणी एवढी खालच्या स्तरावर होतं आहे, त्याचं एक्सपिरियन्स मला नाही आणि ते ह्या पहिल्या क्षणी मला आज भेटतो आहे। काय सांगाल, यशस्वी उद्योजक, समाजसेवक आणि आता राजकारण? तिन्ही गोष्टाचं एक जसं आपण म्हणतो ना, एखाद्या ठिकाणी कीर्तन असतो तो काळा होतो। काळा म्हणजे सगळे वस्तूचं समीकरण करून जो काळा वाटतो तसं आहे। बिझनेसही असतो, कामही असतो, समाजसेवा असते आणि तीच मजा आहे का जीवनामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, हीच एक मजा आहे आणि त्यालाच आपण म्हणू का हे तिन्ही गोष्ट त्याच्यात येतात। आता तुम्ही वॉर्ड क्रमांक 2 मध्ये आहात, काय काय चॅलेंजेस तुमच्या समोर आता सध्या दिसत आहेत, म्हणजे की काय काय काम करण्याची आता सध्या संधी आहे? वॉर्ड क्रमांक 2मध्ये मेन मुद्दा जो आहे तो आहे फुलेवाडी रोडचा, जो एकदम मेन रस्ता आहे। त्याचंसुद्धा टेंडर आता पब्लिश होणार आहे आणि तो कॉन्क्रीटचा पूर्ण रस्ता होणार आहे। त्याचं TSसाठी पुढं जातो आहे त्याचंही, म्हणून तो एक मोठी समस्या आहे। बाकी जवळपास आतमधले रोड वगैरे सगळे झाले, अंडरग्राऊंड ड्रेनेजसुद्धा झाली आहे आणि काही भागात जे नवीन आत्ता वसाहत झाली आहे त्याच्यातले अंडरग्राऊंड ड्रेनेज बाकी आहे, तेवढंच एक काम पेंडिंग आहे त्याचे। जनतेला काय आव्हान करा? जनतेला एकच आवाहन करणार आहे का 2 तारखेला जसं भारतात आणि महाराष्ट्रात तुम्ही एकजुटीने सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना निवडून दिलं, तसंही 2 तारखेला कमलचं बटन दाबून एक चांगले सदस्य, जेवढे 25 सदस्य प्लस वरचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे आपले दिनेशभाऊ परदेशी, यांना भरभरून मतांनी विजयी करा आणि आपल्या गावाचं चेहरा बदलण्यासाठी मदत करा, हीच विनंती करणार।